हेलो स्टूडेंट, आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज चॅप्टर नंबर 10 क्लास 12 चा चॅप्टर नंबर 12 बघणार आहोत. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज त्यामध्ये SN1 रिएक्शन बघणार आहोत. SN1 रिएक्शन मेकॅनिझम. बघा, SN1 रिएक्शन म्हणजे काय? पहिले आपण रिएक्शन बघणार आहोत. आता SN1 म्हणजे काय? तर S stand for substitution, N stand for nucleophilic and 1 stand for unimolecular. S means substitution, N means nucleophilic, and 1 means unimolecular. ठीक आहे. तर सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय? तर एका ॲटमला दुसरा ॲटम रिप्लेस करतो त्याला सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हटलं जाते. वन ॲटम इज रिप्लेस्ड बाय अनदर ॲटम, इट्स कॉल्ड ॲज सबस्टिट्यूशन रिएक्शन. सो व्हॉट इज युनिमॉलिक्युलर सबस्टिट्यूशन रिएक्शन? वन ॲटम रिप्लेस्ड बाय अनदर ॲटम. म्हणजे एका ॲटम इथं काय असतं? युनिमॉलिक्युलर म्हणजेच काय? द रेट. युनिमॉलिक्युलर मॉलिक्युलॅरिटी कशावर डिपेंड करते? रेटवर. म्हणजे रिएक्शनची रेट हे फक्त आणि फक्त एका रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करते. त्याला म्हटलं जाते युनिमॉलिक्युलर रिएक्शन. आपण पुढे बघणारच आहोत. बघा, पहिले आपण रिएक्शन बघू. याच्यामध्ये काय बघायचं? रिएक्शन कोणती रिएक्शन आहे? तर याच्यामध्ये टर्शियरी ब्युटिक ब्रोमाइड घेतलं जातं. काय घेतलं जातं? टर्शियरी ब्युटिक ब्रोमाइड, CH3 सॉरी इकडे लिहितो CH3. this is a tertiary butyl bromide plus OH negative. This is a nucleophile. We get tertiary butyl alcohol. Br negative. हे बघा, या Br निगेटिव्ह, या Br ला या OH निगेटिव्ह न्यूक्लियोफाइलने रिप्लेस केला. एका न्यूक्लियोफाइलला दुसऱ्या न्यूक्लियोफाइलने रिप्लेस केला. हा Br निगेटिव्ह सुद्धा इथं कसा ऍक्ट करत आहे? न्यूक्लियोफाइल. एका न्यूक्लियोफाइलला दुसऱ्या न्यूक्लियोफाइलला काय केलेला आहे? रिप्लेस केलेला आहे. याची जागा कोणी घेतली आहे? OH ने घेतली आहे. बघा, याला काय म्हणतात गेलं? टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. याला काय म्हणतात? टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. and this reactor called as tertiary butyl bromide आहे. this is a tertiary butyl bromide and this is a tertiary butyl alcohol. आता हे काय आहे? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. कारण एका न्यूक्लियोफाइलला दुसऱ्या न्यूक्लियोफाइलला रिप्लेस केलेला आहे. या न्यूक्लियोफाइलला कोणत्या न्यूक्लियोफाइलने रिप्लेस केलेलं आहे? OH निगेटिव्ह. म्हणून याला सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिएक्शन म्हटलं गेलेलं आहे. बट ही युनिमॉलिक्युलर रिएक्शन कशी आहे हे समजण्यासाठी आपल्याला या रिएक्शनचं मेकॅनिझम कळायला हवं. या रिएक्शनचं मेकॅनिझम आपल्याला समजायला हवं. मग त्याच्यासाठी या रिएक्शनचा स्टडी करण्यासाठी आपल्याला या रिएक्शनचा मेकॅनिझमचा स्टडी करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मेकॅनिझम? मेकॅनिझम म्हणजे काय? तर मेकॅनिझम हा स्टेप बाय स्टेप स्टडी असतो रिएक्शनचा. स्टेप बाय स्टेप स्टडी ऑफ रिएक्शन इज कॉल्ड एज मेकॅनिझम. स्टेप बाय स्टेप स्टडी करायचा आहे रिएक्शनचा. मग पहिली स्टेप आहे बघा. पहिली स्टेप कोणती आहे रिएक्शन मध्ये? पहिली स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. पहिली स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन कसा फॉर्म होणार हे बघायचं आहे आपल्याला. तुम्ही फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन कसा फॉर्म होणार तर बघा, इकडे लक्ष द्या. CH3 बॉन्ड Br. काय घेतला इथं? Br हा रिएक्टंट घेतला. या फर्स्ट स्टेप मध्ये काय होते? फर्स्ट स्टेप इज अ रिव्हर्सिबल स्टेप and it is a slow step, and slow step also called as RDS, rate determining step. स्लो स्टेपला रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हटले जाते. हे केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण बघणार आहोत. बघा, इकडे काय म्हणते? दिस ब्रोमीन इज अ मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बोकॅटायन. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स येते याच्यामध्ये. त्यामुळे दिस
bond break toward the bromine atom and bromine get negative charge. CH3 bond CH3 bond CH3 याच्यावर कोणता चार्ज येणार पॉझिटिव्ह चार्ज येणार कार्बन कॅटायन तयार झाला आणि Br निगेटिव्ह काय पडणार बाहेर पडणार हा काय आहे टर्शियल ब्युटिल कार्बन कॅटायन याचं नाव काय आहे टर्शियल ब्युटिल कार्बन कॅटायन सिंपल कार्बन कॅटायन म्हटलं तरी चालेल ही पहिली स्टेप आहे दुसरी स्टेप आहे दुसऱ्या स्टेप मध्ये काय होते बघा स्टेप सेकंड मध्ये काय होणार फॉर्मेशन ऑफ द पहिल्या स्टेप मध्ये कार्बन कॅटायन दुसऱ्या स्टेप मध्ये काय होणार फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट किंवा अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन कार्बन कॅटायन बघा काय होते अटॅकिंग ऑफ न्यूक्लियोफाइल कोणता येतो OH निगेटिव्ह हा न्यूक्लियोफाइल आहे अटॅकिंग ऑफ OH निगेटिव्ह ब्रॅकेट मध्ये लिहा न्यूक्लियोफाइल कोणावर अटॅक करत आहे ऑन कार्बोकॅटायन तयार झालेल्या या कार्बोकॅटायनवर न्यूक्लियोफाइल अटॅक करणार सेकंड स्टेप मध्ये अँड फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट आणि काय तयार होणार आपला प्रोडक्ट तयार होणार फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मग बघा टर्शियरी दिस इज अ टर्शियरी ब्युटिल कार्बोकॅटायन म्हणजे काय हा कार्बोकॅटायन याच्यावर कोणी अटॅक केला OH निगेटिव्ह हा OH निगेटिव्ह न्यूक्लियोफाइल जो आहे हा सेकंड स्टेप मध्ये याच्यावर अटॅक करतो आणि काय तयार होतो आपल्या इथं टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल म्हणजे फायनल प्रोडक्ट तयार होतो काय तयार होतो फायनल प्रोडक्ट तयार होतो ओके दिस इज अ टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल बघा आपण काय केलं होतं रिएक्टंट घेतल्यानंतर हे रिएक्टंट घेतला याच्यावर न्यूक्लियोफाइल OH निगेटिव्ह अटॅक केला टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल तयार झाला होता ही रिएक्शन होती या रिएक्शनचा आपण मेकॅनिझम बघितल्यानंतर पहिली स्टेप स्लो होती स्लो स्टेपला रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हटले जाते आणि ही स्टेप रिव्हर्सिबल आहे स्लो स्टेप मध्ये काय झालेलं आहे कार्बोकॅटायन फॉर्म झालेला आहे सेकंड स्टेप मध्ये काय झालेलं आहे सेकंड स्टेप मध्ये न्यूक्लियोफाइल OH निगेटिव्ह अटॅक केलेला आहे या तयार झालेल्या कार्बोकॅटायनवर आणि काय तयार झालेला फायनल प्रोडक्ट आता याच्यावरून अजून एक पुढचा एक पॉइंट आहे रेट या रिएक्शनचा रेट कशावर डिपेंड असते रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बघा आपल्याला केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण बघतो की रिएक्शनचा रेट हा कशावर डिपेंड असते रिएक्शनचा रेट हा तीन पद्धतीने काढला जाते एव्हरेज मेथडनी त्यानंतर इन्स्टंटेनियस मेथडनी आणि रेट लॉ मेथडनी तीन पद्धतीने आपल्याला रेट काढता येतो तर इथं आपल्याला रेट लॉ मेथडनी रेट काढायचा आहे त्या रिएक्शनचा रेट जो आहे या रिएक्शनचा रेट हा फक्त आणि फक्त एका मॉलिक्यूलवर डिपेंड करते तो मॉलिक्यूल आहे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड तो मॉलिक्यूल कोणता आहे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड आता बघा सर या त्या टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड असं लिहिता येईल तर मग इकडे लक्ष द्या CH3 बॉन्ड CH3 बॉन्ड Br मला सांगा CH3 चे किती मॉलिक्यूल आहे इथं हाय किती झाले 3 मग CH चे 3 मॉलिक्यूल CH3/3 आणि C बॉन्ड Br म्हणजे टर्शियरी ब्युटिलला या फॉर्मॅट मध्ये लिहिता येते मग आपण रेट ऑफ मेथडनुसार या रिएक्शनचा रेट फक्त आणि फक्त या टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात स्क्वेअर ब्रॅकेटला काय म्हणतात कॉन्सन्ट्रेशन रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड वर रिएक्शनचा रेट डिपेंड असते रेट म्हणजे स्पीड रिएक्शन किती स्पीडने होणार आलं लक्षात मग प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यावा लागणार प्रोपोर्शनॅलिटीचं साइन काढण्यासाठी मग प्रोपोर्शनॅलिटीचं साइन काढण्यासाठी आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला स्मॉल k इज अ रेट कॉन्स्टंट मग काय करायचं तुम्ही CH3 चे किती मॉलिक्यूल 3 मॉलिक्यूल C बॉन्ड Br मग तुम्ही म्हणसाल एका या रिएक्शनचा रेट फक्त आणि फक्त एका मॉलिक्यूलवर डिपेंड आहे म्हणून या रिएक्शनला युनिमॉलिक्युलर रिएक्शन म्हणतात या रिएक्शनला काय म्हटलं जाते युनिमॉलिक्युलर रिएक्शन the rate of this reaction depends only on one molecule so it is called as unimolecular रिएक्शन म्हणून या रिएक्शनचा रेट फक्त एका रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे म्हणून त्याला युनिमॉलिक्युलर रिएक्शन म्हटले जाते आणि सबस्टिट्यूशन रिएक्शन का म्हटले जाते कारण
एका न्यूक्लियोफाईलला दुसरा न्यूक्लियोफाईल रिप्लेस करत आहे म्हणून त्याला सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हटले जाते. म्हणजे या रिएक्शनला पूर्णपणे काय म्हटलं जाते, सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे युनिमॉलिक्युलर काय म्हटलं, कारण या रिएक्शनचा रेट फक्त आणि फक्त एका मॉलिक्युलवर डिपेंड करते. सबस्टिट्यूशन का म्हटलं, कारण इथं सबस्टिट्यूशन रिएक्शन होत आहे म्हणून त्याला काय केलेलं आहे, सबस्टिट्यूशन रिएक्शन. याच्यामध्ये दोन रिएक्शन काय केले, दोन स्टेप होतात. या रिएक्शनच्या मेकॅनिझम मध्ये दोन स्टेप येतात. पहिली स्टेप कशी असते, स्लो असते आणि दुसरी स्टेप फास्ट असते. आलं लक्षात. त्या दुसऱ्या स्टेप मध्ये प्रोडक्ट तयार होते, या स्टेप मध्ये कार्बोकॅटायन तयार होते. हा होता SN1 रिएक्शन मेकॅनिझम.